नमस्कार. आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या ePrashikshhan.com या यूट्यूब चॅनलवर विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात काय कार्यपद्धती आहे याबाबत चर्चा करणार आहोत. शासकीय सेवेत पदोन्नती मिळणं हा खरं तर एक महत्त्वाचा टप्पा असतो प्रत्येकाच्या करिअरमध्ये. अनेकांसाठी तो एक कलाटणी देणारा क्षण असतो. अगदी. पण विचार करा, जर एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू असेल किंवा समजा एखादं न्यायालयीन प्रकरण सुरू असेल, तर पदोन्नतीच्या वेळी नेमकं काय होतं? हो, ही परिस्थिती नक्कीच थोडी म्हणजे गुंतागुंतीची वाटते अनेकांना आणि चिंतेची सुद्धा असते. बरोबर. पण याच परिस्थितीत एक स्पष्टता असावी, सुसूत्रता असावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक निश्चित अशी कार्यपद्धती ठरवून दिली आहे. अच्छा. आज आपण त्याच प्रक्रियेचा जरा सखोल आढावा घेऊया. उत्तम. आपली ही चर्चा प्रामुख्याने 3 स्रोतांवर आधारित असेल. एक म्हणजे महाराष्ट्र शासनाचा 15 डिसेंबर 2017चा संबंधित शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो. दुसरा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा एक खूप महत्त्वाचा निकाल, KV जानकीरामन विरुद्ध भारत सरकार. जानकीरामन केस. हो, खूप ऐकलं याबद्दल. अगदी. आणि तिसरा आधार असेल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा म्हणजे मॅटचा एक अगदी अलीकडचा निकाल, दयानंद किरटकर प्रकरण. म्हणजे आजच्या चर्चेतून आपल्याला या सगळ्या स्रोतांच्या मदतीने हे समजून घ्यायचं आहे की चौकशी प्रलंबित असताना पदोन्नतीची प्रक्रिया नक्की कशी चालते. बरोबर. ही मोहरबंद लिफाफा किंवा सीलबंद लिफाफा पद्धत काय आहे आणि यात प्रशासकीय शिस्त आणि कर्मचाऱ्यांचे हक्क याचा समतोल कसा साधला जातो. अगदी हाच उद्देश आहे. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया. सुरुवात करताना मला वाटतं हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की या संपूर्ण प्रक्रियेचा जो कायदेशीर आणि तात्विक आधार आहे ना, तो त्या जानकीरामन निकालात आहे. अच्छा. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालाने मोहरबंद लिफाफा पद्धतीला एक प्रकारे बळ दिलं आणि कर्मचाऱ्यांचे हक्क आणि प्रशासनाची गरज यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 2017चा आपला जो GR आहे तो याच तत्वावर आधारित आहे. अगदी अगदी तंतोतंत जानकीरामन निकालातील तत्वांवरच तो GR आधारित आहे. मग आधी ती तत्व थोडी समजून घेऊया का? जानकीरामन निकालातला मुख्य विचार काय आहे? हो, नक्कीच. जानकीरामन निकालाने काही गोष्टी अगदी स्पष्ट केल्या. पहिलं म्हणजे केवळ प्राथमिक चौकशी सुरू आहे किंवा नुसती FIR दाखल झाली म्हणून पदोन्नती रोखता येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. हो, मोहरबंद लिफाफा पद्धत तेव्हाच वापरायची जेव्हा रीतसर दोषारोपपत्र म्हणजे चार्ज मेमो किंवा चार्जशीट बजावलं गेलं असेल किंवा फौजदारी खटला न्यायालयात दाखल झाला असेल. अच्छा. दुसरं महत्त्वाचं तत्व म्हणजे जर कर्मचारी नंतरच्या काळात पूर्णपणे निर्दोष सुटला तर त्याला मागच्या तारखेपासून म्हणजे मानवी दिनांक ज्याला म्हणतात नोशनल डेट, त्या तारखेपासून पदोन्नती आणि त्याचे आर्थिक लाभ मिळायला हवेत. म्हणजे त्याचं नुकसान होता कामा नये. बरोबर. कारण त्याला त्याच्या चुकीशिवाय पदोन्नतीपासून वंचित ठेवलं गेलं होतं. आणि तिसरं म्हणजे जर कर्मचाऱ्याला शिक्षा झाली तर मोहरबंद लिफाफ्यात पदोन्नतीची शिफारस असली तरी ती आपोआप लागू होत नाही. शिक्षा हा त्याच्या पदोन्नतीच्या मार्गातला अडथळा मानला जातो. ही पार्श्वभूमी खूपच महत्वाची आहे. यामुळे 2017च्या शासन निर्णयामागची भूमिका एकदम स्पष्ट होते. म्हणजे हा निर्णय आधीच्या ज्या 1976 आणि 1996च्या सूचना होत्या त्यातल्या काही त्रुटी दूर करण्यासाठी आणला गेला. अगदी बरोबर. आणि जानकीरामन तत्व आणि केंद्र सरकारची जी पद्धत आहे त्याच्याशी सुसंगतता आणण्यासाठी सुद्धा. आधीच्या सूचनांमध्ये काय अडथळ्या होत्या? जुन्या सूचनांमध्ये कसं होतं की तात्पुरत्या पदोन्नत्या नियमित कशा करायच्या किंवा प्रकरणांचं वेळेवर पुनर्विलोकन कसं करायचं याबद्दल थोडी अस्पष्टता होती. अच्छा. 2017च्या शासन निर्णयाने मग त्यावर एकत्रित आणि सुधारित अशी मार्गदर्शक तत्वे दिली. त्यामुळे त्या जुन्या सूचना आपोआप रद्द झाल्या. ठीक आहे. आता येऊया या नव्या कार्यपद्धतीच्या केंद्रस्थानी. म्हणजे ही मोहरबंद लिफाफा पद्धत ही नक्की कधी आणि का वापरली जाते? तर बघा, विभागीय पदोन्नती समिती म्हणजे DPC हिची बैठक ज्या दिवशी होते त्या दिवशी, हे महत्वाचं आहे, त्या दिवशी जर संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी एकतर निलंबित असेल, सस्पेंडेड असेल किंवा दुसरं त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू होऊन दोषारोपपत्र बजावलं गेलं असेल, चार्जशीट दिली असेल तर. हो. किंवा तिसरं त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला न्यायालयात प्रलंबित असेल. अशा 3 परिस्थितीत DPC त्याच्या पदोन्नतीवर थेट निर्णय देत नाही. म्हणजे DPC त्या कर्मचाऱ्याचा विचारच करत नाही का त्या बैठकीत? नाही, विचार करते. DPC त्या कर्मचाऱ्याचे जे काही गोपनीय अहवाल आहेत, इतर निकष आहेत, त्या आधारावर पदोन्नतीसाठीची त्याची पात्रता नक्की तपासते.
अच्छा. पण त्याचा जो निष्कर्ष आहे, म्हणजे तो पात्र आहे की अपात्र, तो निष्कर्ष जाहीर न करता एका लिफाफ्यात बंद करून ठेवतात आणि त्यावर मोहर लावतात. अच्छा, ह्यालाच मोहोरबंद लिफाफा म्हणतात. अगदी सील्ड कव्हर. आणि ह्यामागचा उद्देश काय असतो? उद्देश दुहेरी आहे असं म्हणता येईल. एकीकडे कर्मचाऱ्याची जी संभाव्य पदोन्नतीची संधी आहे ती पूर्णपणे नाकारली जात नाही, त्याची पात्रता तपासून ठेवली जाते. दुसरीकडे जोपर्यंत त्याच्यावरील आरोपांचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला पदोन्नतीचे प्रत्यक्ष लाभ दिले जात नाहीत, जेणेकरून प्रशासकीय शिस्त आणि सार्वजनिक हित जपलं जातं. आणि डीपीसीच्या कामकाजाच्या नोंदीमध्ये म्हणजे मिनिट्समध्ये काय नोंदवतात? मिनिट्समध्ये त्या कर्मचाऱ्याच्या नावापुढे पात्र किंवा अपात्र असं काही लिहित नाहीत, तर तिथे फक्त निष्कर्ष सोबतच्या मोहोरबंद पाकिटात आहेत अशी नोंद करतात. अच्छा. आणि त्या लिफाफ्यावर सुद्धा स्पष्ट लिहिलेलं असतं की बाबा यांच्याविरुद्धची शिस्तभंग किंवा फौजदारी कार्यवाही संपेपर्यंत हे पाकिट उघडू नये. समजलं. मग त्या कर्मचाऱ्याला तर पदोन्नती मिळत नाही, मग ती जागा तशीच रिकामी राहते का? नाही, तसं नाही. प्रशासकीय कामकाज थांबू नये म्हणून ती जागा रिकामी ठेवली जात नाही. मग त्या कर्मचाऱ्याच्या जागी सेवा ज्येष्ठतेनुसार जो पुढचा पात्र कर्मचारी असतो त्याला तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे ऑफिशिएटिंग बेसिसवर पदोन्नती दिली जाते. अच्छा, तात्पुरती. पण हा मोहरबंद लिफाफा किती काळ बंद राहतो? याचं काही पुनर्विलोकन वगैरे होत नाही का? म्हणजे कर्मचाऱ्याला अनिश्चित काळ वाट पाहावी लागते? नाही. इथेच शासन निर्णयातली पुनर्विलोकनाची म्हणजे रिव्ह्यूची तरतूद खूप महत्वाची ठरते. काय आहे ती तरतूद? डीपीसीच्या बैठकीनंतर बरोबर 6 महिन्यांनी जी अपॉइंटिंग ऑथॉरिटी असते म्हणजे नियुक्ती प्राधिकारी, त्यांनी या मोहरबंद लिफाफ्याच्या प्रकरणाचा आढावा घेणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. 6 महिन्यांनी. ओके. या आढाव्यात काय पाहिलं जातं? त्या आढाव्यात प्रामुख्याने 3 शक्यता तपासल्या जातात. एक, जर कर्मचारी समजा निलंबनातून परत कामावर रुजू झाला असेल आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही चौकशी सुरू नसेल तर मग लिफाफा उघडायचा. आणि त्यात तो पात्र ठरला असेल तर त्याला नियमित पदोन्नती द्यायची. अच्छा. दुसरी शक्यता, जर चौकशी पूर्ण झाली असेल आणि त्याला काही शिक्षा झाली असेल तर लिफाफा उघडायचा नाही उघडायचा. नाही. त्याच्या पात्रतेचा विचार मग पुढच्या नियमित डीपीसीमध्ये नव्याने होतो. ओके. आणि तिसरी शक्यता म्हणजे जर चौकशी 6 महिन्यांनंतरही अपूर्णच असेल, सुरूच असेल, तर लिफाफा बंदच ठेवायचा आणि प्रकरण तसंच पुढे चालू राहतं. म्हणजे 6 महिन्यांनी काहीतरी ठोस निर्णय होईलच असं नाही. पण समजा ही चौकशी खूप लांबली, कधी वर्षानुवर्षे चालतात प्रकरण. हो, चालतात. तर मग तो कर्मचारी पदोन्नतीपासून वंचितच राहणार का? नाही. इथे शासन निर्णयातली एक अत्यंत महत्वाची तरतूद लागू होते, ती आहे तदर्थ पदोन्नतीची, म्हणजे ॲडहॉक प्रमोशनची. अच्छा, ॲडहॉक प्रमोशन. ते कधी? जर मूळ डीपीसीच्या बैठकीच्या तारखेपासून 2 वर्ष उलटून गेली. 2 वर्ष? हो, 2 वर्ष. आणि तरीही शिस्तभंग किंवा न्यायालयीन कारवाईचा अंतिम निकाल लागलेला नसेल तर नियुक्ती प्राधिकारी काही गोष्टी तपासून स्वतःच्या विवेकाने युझिंग डिस्क्रिशन त्या कर्मचाऱ्याला तदर्थ पदोन्नती देण्याचा विचार करू शकतो. स्वतःच्या विवेकाने म्हणजे हा निर्णय पूर्णपणे अधिकाऱ्याच्या मर्जीवर असतो का? की त्यासाठी काही निकष ठरवलेले आहेत? नाही, मर्जीचा प्रश्न नाहीये. शासन निर्णयाच्या परिच्छेद 9 मध्ये त्यासाठी स्पष्ट निकष दिलेले आहेत. काय आहेत ते निकष? नियुक्ती प्राधिकाऱ्याला अनेक गोष्टी तपासाव्या लागतात. उदाहरणार्थ, चौकशी अजून किती काळ चालण्याची शक्यता आहे, आरोप किती गंभीर स्वरूपाचे आहेत, त्याला पदोन्नती दिली तर जनहिताला बाधा येईल का, किंवा चौकशी लांबायला कर्मचारी स्वतः जबाबदार आहे का, त्यांनी दिरंगाई केली आहे का. हा पण महत्वाचा मुद्दा आहे. हो. शिवाय तदर्थ पदोन्नती दिल्यास तो पदाचा गैरवापर करून चौकशीवर काही परिणाम करू शकेल का? न्यायालयीन प्रकरणाची सध्याची स्थिती काय आहे, किती टप्पे पार पडलेत, या सगळ्या बाबींचा संतुलित विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. आणि यात सेवानिवृत्तीचा पण एक मुद्दा आहे असं ऐकलंय. हो आहे. जर कर्मचारी सेवानिवृत्त व्हायला फक्त 1 वर्ष किंवा त्याहून कमी काळ उरला असेल तर शक्यतो तदर्थ पदोन्नती देणं टाळलं जातं. का? कारण कसं आहे, पदोन्नतीमुळे निवृत्ती वेतनात लगेच फायदा मिळतो
आणि चौकशी प्रलंबित असताना असा फायदा देणं हे सहसा उचित मानलं जात नाही. समजलं. म्हणजे 2 वर्षांनी आपोआप तदर्थ पदोन्नती मिळतेच असं नाही. अधिकाऱ्याला हे सगळे निकष तपासून एक जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. अगदी. आणि मला वाटतं इथेच तो दयानंद किरटकर प्रकरणातील MATचा निकाल महत्वाचा ठरतो, नाही का? अगदी बरोबर. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. दयानंद किरटकर प्रकरणात काय झालं होतं, ते पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नती संदर्भातलं प्रकरण होतं. त्यांच्यावर फौजदारी खटला प्रलंबित होता आणि 2 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला होता. मॅटने तिथे स्पष्ट केलं की केवळ फौजदारी गुन्हा प्रलंबित आहे असं म्हणून किंवा नुसता GRचा उल्लेख करून चालणार नाही. मग काय अपेक्षित आहे? पदोन्नती समितीने GRच्या परिच्छेद 9 मधले जे निकष आहेत, म्हणजे आरोपांचं गांभीर्य, दीर्घाई कोण करतंय वगैरे, त्याचा विचार कसा केला हे त्यांच्या निर्णयाच्या टिप्पणीतून किंवा इतिवृत्तातून दिसलं पाहिजे. अच्छा, ॲप्लिकेशन ऑफ माइंड दिसलं पाहिजे. परफेक्ट. ॲप्लिकेशन ऑफ माइंड. त्यांनी आपला विवेक वापरल्याचं स्पष्ट व्हायला हवं. केवळ यांत्रिकपणे अर्ज नाकारणं योग्य नाही. मॅटने तर पुनर्विचार DPC घेऊन या निकषांवर प्रकरण तपासायला सांगितलं होतं. हे खरंच खूप महत्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे प्रक्रिया केवळ नियमांची नाही तर विवेकाच्या वापराची पण आहे. बरं, समजा आता अधिकाऱ्यांनी ठरवलं की चला तदर्थ पदोन्नती द्यायची. मग काय प्रक्रिया असते? तो मूळ लिफाफा उघडतात का? नाही. तदर्थ पदोन्नती देताना सुद्धा मूळ मोहरबंद लिफाफा उघडला जात नाही. नाही. मग पुन्हा एकदा DPC बोलावून त्यावेळेच्या परिस्थितीनुसार पात्रता तपासली जाते आणि जर कर्मचारी पात्र ठरला तर त्याला जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी किंवा चौकशी खटला संपेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत तदर्थ पदोन्नती दिली जाते. अच्छा, फक्त 11 महिने किंवा निकाल लागेपर्यंत? हो. आणि ती पण काही स्पष्ट अटींवर असते. काय अटी असतात त्या? पदोन्नतीच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केलं जातं की 1. ही पदोन्नती पूर्णपणे तात्पुरती आहे. यातून नियमित पदोन्नतीचे किंवा ज्येष्ठतेचे कोणतेही हक्क मिळणार नाहीत. आणि 2. शासन ही पदोन्नती कधीही रद्द करून कर्मचाऱ्याला मूळ पदावर परत पाठवू शकते. म्हणजे ही एक प्रकारची तात्पुरती सोय झाली, पण त्याने कर्मचाऱ्याला थोडा दिलासा मिळू शकतो. हो, नक्कीच. आता समजूया की प्रकरणाचा अंतिम निकाल आला. 2 शक्यता आहेत. एक म्हणजे कर्मचारी पूर्णपणे निर्दोष सुटला तर काय? ही चांगली शक्यता आहे. जर कर्मचारी पूर्णपणे निर्दोष ठरला, म्हणजे कम्प्लिटली एक्झोनरेटेड झाला, तर त्याला न्याय मिळतो. कसा? जर त्याला आधी तदर्थ पदोन्नती मिळाली नसेल तर त्याचा मूळ मोहरबंद लिफाफा उघडला जातो. त्यात तो पात्र ठरला असेल तर त्याला नियमित पदोन्नती दिली जाते. आणि जर त्याला आधीच तदर्थ पदोन्नती दिली असेल तर ती तदर्थ पदोन्नती नियमित केली जाते, रेग्युलराइज करतात. आणि याचा सर्वात महत्वाचा परिणाम काय असतो? सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला मानीव दिनांक मिळतो, नोशनल डेट. अच्छा. म्हणजे त्याच्या कनिष्ठ सहकार्याला ज्या तारखेला नियमित पदोन्नती मिळाली होती त्याच तारखेपासून याचीही पदोन्नती गृहीत धरली जाते. वा, म्हणजे त्याचं वेतन निश्चिती, ज्येष्ठता यात काही नुकसान होत नाही? अजिबात नाही. हे थेट जानकीरामन निराकालाच्या तत्वांशी सुसंगत आहे. उत्तम. पण आता दुसरी बाजू बघूया. जर निकाल विरोधात गेला, कर्मचारी दोषी ठरला आणि त्याला शिक्षा झाली तर? हो, तर इथे परिस्थिती बदलते. काय कार्यवाही करायची हे शिक्षेच्या स्वरूपावर अवलंबून असतं. शासन निर्णयात वेगवेगळ्या शिक्षांसाठी वेगवेगळी प्रक्रिया दिली आहे. त्याचा आपण सारांश पाहू शकतो. हो, सांगा ना थोडक्यात. मुख्य तत्व असं आहे की एकदा शिक्षा झाली की मोहरबंद लिफाफ्यात जरी पदोन्नतीची शिफारस असली तरी ती आपोआप मिळत नाही. अच्छा. किरकोळ शिक्षा असेल, समजा फक्त ठपका ठेवला असेल, सेन्स्योर, तर तदर्थ पदोन्नती दिली असेल तर ती संपवतात. मूळ लिफाफा उघडून पात्र असेल तर पदोन्नती देतात, पण निवड यादीत त्याचं स्थान थोडं खाली ढकललं जातं. खाली म्हणजे? म्हणजे त्याच्यानंतरच्या साधारण 5 कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या खाली किंवा निवड यादीत सर्वात शेवटी, यापैकी जे कमी असेल तिथे. ओके. आणि जर मध्यम शिक्षा असेल, जसं की वेतनवाढ रोखणं वगैरे? हो, वेतनवाढ रोखणे किंवा काही काळासाठी पदोन्नती रोखणे, विथहोल्डिंग प्रमोशन, अशावेळी तदर्थ पदोन्नती असल्यास संपवतात आणि शिक्षेचा जो कालावधी आहे तो संपल्यावर होणाऱ्या पुढील नियमित DPCमध्ये त्याच्या पदोन्नतीचा पुन्हा नव्याने विचार होतो. म्हणजे लगेच काही नाही? नाही. आणि जर गंभीर शिक्षा असेल, जसं की खालच्या पदावर किंवा श्रेणीत आणणे, रिडक्शन टू लोअर रँक, ग्रेड रिमूव्हल किंवा बडतर्फी, डिसमिसल, अशावेळी तदर्थ पदोन्नती असल्यास तर रद्द होतेच,
पण मूळ पदावर त्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. डिमोशन झालं असेल तर शिक्षा भोगून झाल्यावर सुधारित ज्येष्ठतेनुसार पात्र ठरत असेल तरच भविष्यात कधीतरी पदोन्नतीचा विचार होतो. इतर गंभीर शिक्षांमध्ये तर पदोन्नतीचा प्रश्नच येत नाही. स्पष्ट आहे. म्हणजे शिक्षेमुळे पदोन्नतीच्या मार्गावर निश्चितच परिणाम होतो. हे झालं प्रशासकीय चौकशीचं. न्यायालयीन प्रकरणांमध्ये काही विशेष किंवा वेगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात का? हो, थोडं वेगळेपण आहे. विशेषतः निकालानंतरच्या परिस्थितीत काही बारकावे आहेत. काय आहेत ते? समजा न्यायालयाने शिक्षा ठोठावली तर कर्मचाऱ्याला जर तदर्थ पदोन्नती मिळाली असेल तर ती तात्काळ संपवावी लागते. जरी त्याने वरच्या कोर्टात अपील केलं असेल किंवा शिक्षेला स्थगिती मिळाली असेल तरीही. अच्छा, म्हणजे अपील केलं तरी तदर्थ पदोन्नती थांबवतात. हो, कारण न्यायालयाचा दोषसिद्धीचा निर्णय हा गंभीर मानला जातो. आणि जर तदर्थ पदोन्नती दिलीच नसेल तर मग लिफाफा उघडून पदोन्नती देण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. आणि जर निर्दोष सुटका झाली पण शासनाने अपील केला तर? हा एक किचकट मुद्दा आहे. जर कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष सोडलं पण शासन वरच्या कोर्टात अपील करणार असेल किंवा केलं असेल आणि समजा वरिष्ठ न्यायालयाने त्या निर्दोषत्वाच्या निकालाला स्थगिती दिली असेल तर मात्र सावधगिरी बाळगली जाते. जर तदर्थ पदोन्नती दिली असेल तर ती चालू ठेवावी पण नियमित करू नये. अंतिम निकालाची वाट पाहावी. आणि जर तदर्थ पदोन्नती दिली नसेल तर ती देऊ नये. म्हणजे निर्णयाची वाट बघायची. हो, पण जर शासन अपील करणार नसेल किंवा वरिष्ठ न्यायालयानेही निर्दोषत्व कायम ठेवलं तर मग सामान्य निर्दोष सुटकेप्रमाणेच कार्यवाही करायची. म्हणजे लिफाफा उघडून पात्र असल्यास मानीव दिनांकासह पदोन्नती द्यायची. हे स्पष्ट झालं. आता एक थोडी वेगळी पण संभाव्य परिस्थिती. समजा एका चौकशीतून कर्मचारी निर्दोष सुटला पण त्याच वेळी किंवा लगेच त्याच्यावर दुसरी चौकशी सुरू झाली तर पहिल्या प्रकरणातील निर्दोषतेचा फायदा मिळतो का? इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ती दुसरी चौकशी नक्की कधी सुरू झाली यावर सगळं अवलंबून आहे. कसं? जर दुसरी चौकशी ही त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला पदोन्नती दिल्यानंतर सुरू झाली तर पहिल्या प्रकरणातील निर्दोषतेच्या आधारावर त्याला पदोन्नती आणि मानीव दिनांक मिळतो, दुसरी चौकशी सुरू झाली असली तरी. अच्छा. पण जर दुसरी कार्यवाही ही कनिष्ठाला पदोन्नती देण्यापूर्वीच सुरू झाली असेल तर मात्र पुन्हा मोहरबंद लिफाफा कार्यपद्धती लागू होते आणि पहिल्या निर्दोषतेचा तात्काळ फायदा मिळत नाही. अरे देवा, म्हणजे वेळेचं गणित फार महत्वाचं आहे यात. एकूणच ही प्रक्रिया बरीच तपशीलवार आणि नियमांनी अगदी बांधलेली दिसते. हो, दिसते, पण त्यामागे कारणही तसंच आहे. तुम्ही बघा ना, एका बाजूला कर्मचाऱ्याच्या करिअरचा प्रश्न असतो, त्याच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न असतो. बरोबर. तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाची प्रतिमा, कार्यक्षमता आणि शिस्त यांचा प्रश्न असतो. या दोन्हीमध्ये कुठेतरी समतोल साधण्याचा प्रयत्न या कार्यपद्धतीत दिसतो. म्हणजे जानकीरामन निकाल आणि 2017चा GR हा तो समतोल साधण्याचाच एक प्रयत्न आहे. अगदी तसंच आहे. आणि किरटकर प्रकरणाने हे पुन्हा अधोरेखित केलं की केवळ नियम असून चालत नाहीत तर ते नियम लावताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली विवेकबुद्धी वापरणं आणि महत्वाचं म्हणजे तो वापरल्याचं नोंदींमधून दिसणंही तितकंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पारदर्शकता आणि तुम्ही मगाशी म्हटलात तसं ॲप्लिकेशन ऑफ माइंड म्हणजे सारासार विचार करून घेतलेला निर्णय, हे या प्रक्रियेचे खूप महत्वाचे पैलू आहेत. कसं होतं, तदर्थ पदोन्नतीची शक्यता कधी निर्माण होते आणि अंतिम निकालानंतर काय कार्यवाही होते, या सगळ्यामागे एक स्पष्ट शासकीय आणि कायदेशीर चौकट आहे, हे नक्की. निश्चितच. आणि ही चौकट कर्मचाऱ्यांचे हक्क जपतानाच प्रशासकीय शिस्तीशी तडजोड न करण्याचा प्रयत्न करते, हे महत्वाचं. जानकीरामन निकाल असो, 2017चा शासन निर्णय असो किंवा MITचे किरटकर प्रकरणातील निरीक्षण असो, हे सर्व याच दिशेने निर्देश करतात. प्रक्रिया कदाचित थोडी गुंतागुंतीची वाटेल, पण त्यामागे सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक विचार येतो. ही प्रक्रिया कागदोपत्री बघितली किंवा सैद्धांतिक पातळीवर पाहिली तर अगदी योग्य वाटते. पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत, विशेषतः जेव्हा 2 वर्षांनंतर तदर्थ पदोन्नती नाकारताना किंवा देताना अधिकाऱ्यांचा स्वविवेक म्हणजे डिस्क्रिशन वापरला जातो, तो खऱ्या अर्थाने किती वस्तुनिष्ठ असतो. एका बाजूला प्रशासकीय दिरंगाई, जी अनेकदा यंत्रणेचाच दोष असू शकते, आणि दुसरीकडे कर्मचाऱ्याचं अनेक वर्षांचं भविष्य टांगणीला लागणं. यातला समतोल साधताना मानवी घटक आणि आपल्या व्यवस्थेतील काही त्रुटी किती परिणाम करत असतील, हा एक नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.